नियतीचा खेळ, एका बहिणीची व्यथा, भाग 1। माझं नाव साक्षी, मी 17 वर्षांची आहे। माझ्या आयुष्यात घडलेला एक असा प्रसंग जो मी आजवर कोणालाच सांगितला नाही, तो आज तुमच्या समोर मांडत आहे। आमचं चौकोनी कुटुंब, आई, वडील, मी आणि माझी मोठी बहीण। 1 वर्षापूर्वी दीदीचं लग्न झालं आणि ती जिजूंसोबत कामाच्या निमित्ताने पुण्याला स्थायिक झाली। इकडे माझी 12वीची परीक्षा सुरू होती आणि तिकडे दीदीला दिवस गेले होते। साधारण 5वा महिना सुरू असावा। तिला घरचं काम करणं कठीण जाऊ लागलं होतं, विशेषतः जिजूंच्या कामाचा व्याप सांभाळणं तिला अशक्य होत होतं। एके दिवशी दीदीने घरी फोन केला आणि आईला म्हणाली, आई, साक्षीला थोडे दिवस माझ्याकडे पाठव ना, मला कामाचा खूप ताण येतोय आणि या अवस्थेत माझ्याने ओढाताण होत नाहीये। ती आली तर मला थोडी मदत होईल, तिची परीक्षा झाली की तिला लगेच पाठवून दे। आईनेही संमती दिली आणि ठरलं की परीक्षा संपल्यावर मी पुण्याला जाणार। आईचं आणि दीदीचं बोलणं मी ऐकलं खरं, पण माझं मन तिथे जायला तयार नव्हतं। मला जिजूंची नजर आधीपासूनच संशयास्पद वाटत होती। ते घरी फोन करायचे तेव्हा घरच्यांशी कमी आणि माझ्याशीच जास्त बोलायचे। कधी येतेस, हा त्यांचा ठरलेला प्रश्न असायचा। मला कुठेतरी वाटत होतं की मला बोलावून घेण्याचा हा त्यांचाच काहीतरी प्लॅन असावा, पण दीदीने प्रेमाने बोलावल्यामुळे मी नकार देऊ शकले नाही। परीक्षा संपली आणि 8 दिवसांनी मी पुण्याला पोहोचले। दीदीने मला पाहताच आनंदाने मिठी मारली। आम्ही दोघी खूप गप्पा मारत बसलो होतो। थोड्याच वेळात जिजू आले। त्यांनी मला पाहिलं पण न पाहिल्यासारखं केलं। अगदी शांत आवाजात विचारलं, आलीस का, कशी आहेस, प्रवासात काही त्रास नाही ना झाला, असं म्हणून ते आत निघून गेले। त्यांचं वागणं बघून असं वाटत होतं की त्यांच्या मनात काहीच नाहीये आणि ते आपल्या कामात मग्न आहेत, पण मला ठाऊक होतं हे सगळं फक्त दीदी समोरचं नाटक होतं। दुसऱ्या दिवशी जिजू हाफ डे करून दुपारीच घरी आले। दीदी बेडरूममध्ये आराम करत होती। माझे कपडे धुतल्यामुळे मी दीदीचाच एक गाऊन घातला होता आणि हॉलमध्ये तिच्या साड्यांच्या घड्या घालत बसले होते। अचानक जिजू मागून आले आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली। मी दचकले आणि हालचाल करू लागले, तेव्हा त्यांनी माझं तोंड दाबलं आणि हळूच पुटपुटले, शांत बस, साक्षी जागी होईल। त्यांना वाटलं होतं की गाऊनमध्ये दीदी आहे आणि मी साक्षी झोपले आहे। त्यांनी मला काहीच बोलू दिलं नाही। थोड्या वेळाने जेव्हा त्यांची पकड सैल झाली तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं। मला पाहून त्यांना धक्काच बसला। ते लगेच सावरून म्हणाले, सॉरी साक्षी, मला वाटलं तुझी दीदी आहे म्हणून मी असं केलं, राग मानू नकोस, चूक झाली माझी। मी विचार केला की चुकून झालं असेल, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मी कोणाला सांगत नाही, पण पुन्हा असं करू नका। पण माझं हे बोलणं ऐकल्यानंतर कदाचित त्यांच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले। दुसऱ्या दिवशी जिजू पुन्हा माझ्याशी बोलायला आले। म्हणाले, साक्षी, काल जे घडलं ते माझ्या मनात नव्हतं, पण तू काय विचार केला असेल माहिती नाही, पण एक गोष्ट सांगू का, काल मी तुला मिठी मारली, पण दीदीपेक्षा तुझी मिठी मला जास्त आवडली। त्यांच्या या बोलण्याने मी संतापले। रागातच त्यांना म्हटलं, काय चावटपणा लावलाव हा, तुमची मेहुणी आहे मी, दीदीला हे कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि तुमच्याशीही कधी बोलणार नाही। यावर जिजू निर्लज्जपणे हसून म्हणाले, दीदीला कोण सांगणार आहे, तू सांगणार की मी तर सांगणार नाही, मग तिला कसं कळणार, असं म्हणत ते माझ्याजवळ येऊ लागले। मी लांब सरकले तर ते म्हणाले, असं का करतेस, मी काय परका आहे का, आता दीदीला बाळ व्हायला 6 महिने बाकी आहेत, तिला काही काम होत नाही, मग मी तरी काय करणार, म्हणून तर तुला इथे बोलावून घेतलंय। त्यांचं सगळं प्लॅनिंग आता मला स्वच्छ दिसत होतं, पण दुर्दैवाने मी तिथून जाऊ शकत नव्हते, कारण दीदीची अवस्था पाहून तिला सोडून जाणं मला शक्य नव्हतं। बोलता बोलता त्यांनी माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे ओढलं। घरात भयान शांतता होती। माझा श्वास वाढला होता। मी ओरडूही शकत नव्हते आणि कोणाला सांगूही शकत नव्हते। त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्या केसांत हात घातला आणि स्वतःकडे खेचलं। पुढे काय झालं हे पाहूया पुढच्या भागात। पुढील भाग लवकरच येईल, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।